Hello dear students, welcome again. I am Yogita Patil from PSGB Mandals Junior College, शहादा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीचे स्तंभ या लेसनला सुरुवात केली होती. आपण आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज आणि इंट्रोडक्शन ऑफ रायटर लेखकांबद्दल आपण माहिती बघितली. तर आज आपण आता लेसनला सुरुवात करणार आहोत. सो नाउ लुक ॲट द पेज नंबर 36. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? The first thing in my judgment we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, जर लोकशाही ही आपल्याला केवळ फक्त त्या ठिकाणी इन फॉर्म म्हणजे काय तात्विक स्वरूपात न राहता इन फॅक्ट म्हणजे वस्तुस्थितीत उतरावी आणि टिकवून ठेवता यावी अशी जर इच्छा असेल तर आपण काय केलं पाहिजे? व्हॉट मस्ट वी डू? आपण काय केलं पाहिजे? अकॉर्डिंग टू हिम, द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, डॉक्टर आंबेडकर सांगतात की माझ्या मते, त्यांच्या मते काय, द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. तर त्यांच्या मते सर्वात पहिली गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे कोणती? आपली सोशल आणि इकॉनॉमिक म्हणजेच काय सोशल सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय केलं पाहिजे? घटनात्मक पद्धतींचा आपण त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे. देन when there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. म्हणजे आता पुढे की आर्थिक व सामाजिक ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा घटनात्मक पद्धतींचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता, मग त्यावेळी काय व्हायचं? त्यावेळी घटनाबाह्य पद्धतींचे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जस्टिफिकेशन म्हणजे काय समर्थन केले जात होते. These methods are nothing but the grammar of anarchy, and the sooner they are abandoned, the better for us. These methods are nothing but grammar of anarchy. Grammar of anarchy means a state of disorder due to the absence of non-recognition of controlling system. म्हणजेच त्या ठिकाणी देशात अराजकतेची अनिष्ट जी काही परिस्थिती आहे ती निर्माण होणे. तर घटनाबाह्य पद्धती या केवळ काय करत असतात? अनागोंदीची अराजकतेची परिस्थिती या अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स निर्माण करतात आणि त्यामुळे ते जितक्या लवकर या ठिकाणी अबॅन्डन म्हणजे काय सोडता येतील किंवा बाद करता येतील तितके ते आपल्या हिताचे असेल. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institutions. तर आता दुसरी जी काही गोष्ट आहे ती आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा त्या ठिकाणी सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना एक सावधगिरीचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि ते सावधगिरीच्या इशाऱ्याचं पालन करायला त्यांनी सांगितलेलं आहे. तो इशारा कोणता आहे? टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन, ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन्स. तर कोणी व्यक्ती कितीही महान असो तिच्या चरणांवर तिच्या पायांवर आपले स्वातंत्र्य गहाण न ठेवणे किंवा आपल्या संस्थांना त्या ठिकाणी नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तींच्या शक्तींवर
विसंबून न राहणे असा इशारा जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला आहे. सबवर्ट म्हणजे काय? नष्ट करणे. देर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिसेस टू दी कंट्री. रेंडर मीन्स कंट्रीब्युटेड ऑर मेड अवेलेबल. तर रेंडरचा अर्थ होतो इथं त्याग करणे किंवा अर्पण करणे. तर आपले जीवन देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या या थोर व्यक्तींविषयी ग्रेटफुल म्हणजे काय? कृतज्ञता बाळगण्यात त्या ठिकाणी काहीच गैर नाही. नथिंग रॉंग. As has been well said by the Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor. No one can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. तर अशा प्रकारे कृतज्ञतेला काही मर्यादा असाव्यात आणि ते सांगण्यासाठी आयरिश देशभक्त पॅट्रिओट म्हणजे काय? देशभक्त डॅनियल ओ कॉनेल यांनी एक योग्य शब्दात मांडलेला आहे. काय मांडलेलं आहे? नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. कुणाही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. नो वन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. चॅस्टिटी मीन्स प्युरिटी ऑर मॉडेस्टी म्हणजेच पावित्र्य. तर कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक नाही. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे त्या ठिकाणी मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही असं आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल यांनी म्हटलेलं आहे. This caution is far more necessary in the case of India than in the case of any other country. आणि हे जे काही कारण आहे किंवा ही जी काही खबरदारी आपल्याला बाळगायची आहे तर ती इतर कोणत्याही देशांपेक्षा भारताच्या संदर्भात त्या ठिकाणी जास्त खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. का? कारण because for in India, bhakti or what may be called the path of devotion or hero worship plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. तर याचे कारण काय आहे की भारतातील राजकारणात विभूतीपूजा किंवा भक्तिरूपाने केली जाणारी व्यक्तींची उपासना या गोष्टींना त्या ठिकाणी जितके अपरिमित महत्त्व अतुलनीय स्थान दिले जाते त्याची तुलना जगात इतर कुठल्याही देशात होऊ शकत नाही किंवा तिथल्या त्या राजकीय परिस्थितींशी होऊ शकत नाही. भक्ती इन रिलीजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. भक्ती इन रिलीजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. तर धर्मातील ही भक्ती, रिलीजन म्हणजे काय? धर्मातील भक्ती हा काय आहे? आत्माचा मोक्षाचा एक मार्ग मानला जातो. बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेन्च्युअल डिक्टेटरशिप. परंतु जर राजकारणात आपण बघितलं तर ही जी काही भक्ती आहे किंवा नायकाची हिरो वर्शिप किंवा विभूतीपूजा ज्याला आपण म्हणतो ही काय आहे की ती अवनतीच्या मार्गाकडे आणि मग शेवटी इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप म्हणजे काय? अंतिमता किंवा शेवटी ती हुकुमशाहीकडे नेणारी असते. डिग्रेडेशन मीन्स कॉज समथिंग टू बिकम वर्स इन क्वालिटी म्हणजेच अवनतीकडे किंवा ऱ्हासाकडे नेणे. On the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. Contradictions म्हणजे काय? विरोधाभास. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की 26 जानेवारी 1950 रोजी आपण काय करणार आहोत? विरोधाभास किंवा विसंगती असणाऱ्या जीवनात आपण प्रवेश करणार आहोत. का?
इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. तर राजकारणात आपल्याकडे समानता तर असणार आहे, परंतु सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ म्हणजे सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्याकडे काय असेल, असमानताही राहणार आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. इन पॉलिटिक्स वी विल बी रिकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. राजकारणात आपण एक व्यक्ती एक मत आणि वन मॅन वन वोट म्हणजे काय, एक मत एक मूल्य या तत्वांचा अवलंब करणार आहोत किंवा केला जाणार आहे. इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शल बाय रिझन ऑफ अवर social and economic structure continue to deny the principle of one man one value. आणि आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनातील हे जे काही स्ट्रक्चर काय आहे, रिजन ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर, आपल्या सामाजिक आणि आर्थिक जी काही संरचना आहे, संरचनांमुळे काय होणार आहे, कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. तर एक व्यक्ती एक मूल्य हे तत्त्व नाकारणे जे काय आहे ते चालू राहणार आहे. डिनाय म्हणजे काय, नाकारणे. तर ते नाकारणे हे चालूच राहणार आहे. हाऊ लाँग शल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. मग अशा प्रकारे एक व्यक्ती किती काळ आपण हे विरोधाभासी जे काही जीवन आहे, कॉन्ट्रडिक्शन, लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय, विरोधाभासी जीवन. तर हे विरोधाभासी जीवन आपण किती काळ जगत राहणार आहोत असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. हाऊ लाँग शल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. आणि किती काळ आपण सामाजिक व आर्थिक जीवनातील ही जी काही इक्वॅलिटी आहे, जे समता आहे, ती नाकारत राहणार आहोत असा प्रश्न ते करतात. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लाँग वी विल डू सो ऑनली बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल मीन्स डेंजर किंवा रिस्क म्हणजेच धोका. तर अशा प्रकारे जर आपण अधिक काळ ही तत्त्वे नाकारत राहिलो तर काय होईल, तर आपण आपली ही जी काही राजकीय लोकशाही आहे, पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजे जी राजकीय लोकशाही आहे ती धोक्यात आणणार आहोत. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रॅडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. आणि म्हणून वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल म्हणजे शक्य तितक्या लवकर किंवा अगदी लवकरात लवकर आपल्याला हा जो काही कॉन्ट्रडिक्शन म्हणजे विरोधाभास आहे तो नष्ट करणे आवश्यक आहे. नाहीतर काय होणार आहे, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy. नाहीतर संसदेने किंवा कायदेमंडळाने जे ही इतक्या लेबरियसली म्हणजे काय परिश्रमपूर्वक उभे केलेले हे जे काही राजकीय लोकशाहीचे हे स्तंभ आहे ते काय करतील, असमानतेने ग्रस्त झालेले जे काही लोक आहेत, सफर फ्रॉम इनइक्वॅलिटी, तर असमानतेने ग्रस्त झालेले हे लोक त्याला काय करून टाकतील, उखडून टाकतील, ब्लो ऑफ म्हणजे त्याला नष्ट करून टाकतील. तर आपण इथं थांबूया, पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.